केंद्र सरकारची मनरेगा नावाची एक योजना आहे. ही योजना 2005 साली सुरू झाली. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हा कायदा आहे. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी कायदा काय आहे योजना? ही देश पातळीवरची रोजगार हमी योजना आहे, जी 2005 साली मनमोहन सिंग सरकारने सुरू केली. 2009 साली तिला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं. इथल्या गरीब माणसाला दर वर्षाला 100 दिवस किमान 100 दिवस रोजगार मिळावा असा या योजनेचा हेतू होता. या देशामध्ये कुणीही गरीब माणूस उपाशी राहू नये असा हेतू होता. आणि अशा या गरिबांच्यासाठी असलेल्या योजनेला महात्मा गांधींचं नाव देण्याइतका समर्पक दुसरी कोणतीही नव्हती हे लक्षात घ्या. त्यामुळे या योजनेचं जे नाव आहे ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा म्हणतात त्याला. त्याचा शॉर्ट फॉर्म मनरेगा आहे. आता ही योजना अत्यंत यशस्वी आहे. आपल्याला माहिती आहे गेली 20 वर्ष ही योजना चालू आहे. 2005 ते 2025 आता 21वावं वर्ष. 2009 ला हिचं नाव महात्मा गांधींवर करण्यात आलं. 21 वर्ष ही योजना यशस्वीपणे देश पातळीवर चालू आहे. 100% निधी या योजनेसाठी केंद्र सरकार देतं. पण काही माहीत नाही, नरेंद्र मोदींना ही योजना पूर्वीपासूनच खटकते. ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे, ही योजना बंद करायला हवी, ही योजना देशाला मिळालेला शाप आहे अशी वक्तव्य करत होते. पण 2014ला सत्तेत आल्यावर आजपर्यंत म्हणजे गेली 11 वर्ष या नरेंद्र मोदी नावाच्या माणसाची हिंमत नाही झाली ही योजना बंद करायची. कारण या योजनेचे जे परिणाम होते, जे रिझल्ट्स होते ते अत्यंत फायदेशीर होते गरिबांच्या दृष्टीने, रोजगार हमीच्या दृष्टीने. गरिबाच्या हाताला काम मिळत होतं किमान 100 दिवस. प्रत्येक योजनेमध्ये दोष असतात, या योजनेमध्ये सुद्धा दोष होते. पण दोष बाजूला केले तर या योजनेचे फायदे काय आहेत हे या देशातल्या अर्थतज्ञांना कळलेलं होतं, या देशातल्या प्रशासकांना कळलेलं होतं, या देशातल्या नोकरशाहीला कळलेलं होतं. म्हणून मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व या योजनेला देण्यात आलं.